तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापूर विमानतळावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। स्वाभिमानीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्यानंतर बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने पोलीस आहेत। कार्यक्रमस्थळी येणाऱ्या प्रत्येकाचीही इथे कसून चौकशी आपल्याला पाहायला मिळते। काळ्या रंगाच्या सगळ्या वस्तू पोलीस ताब्यात घेत आहेत। या संदर्भातला घेतलेला आढावाही पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज कोल्हापुरातील विमानतळावर बांधलेल्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो। या सगळ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। मात्र या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था आहे ती कडक पाहायला मिळते। या ठिकाणी येणाऱ्या लोकांना तपासूनच आत आहे ते सोडलं जाते। खरं तर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा झाला होता आणि या दौऱ्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काळे झेंडे आहेत ते दाखवलेले होते आणि त्यानंतर आता आपण बघतोय कोल्हापूर पोलिसांकडून ही खबरदारी जी आहे ती घेतली जाते। मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला येणार आहेत त्या ठिकाणी कोणतंही काळं कापड किंवा काळी वस्तू येणार नाही याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय जे काही लोक काळा रुमाल किंवा तत्सम वस्तू घेऊन येत आहेत त्यांच्या वस्तू बाहेरच काढून ठेवल्या जात आहेत। आपण बघू शकतो सॉक्स देखील जे अशा काळ्या होते ते अशा पद्धतीनं बाहेर काढून ठेवायला सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी जी आहे ती कुठेतरी पोलिसांकडून घेतली जात असल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी।